हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सान्वीज किचन. तर आज मी तुम्हाला स्वीट पोटॅटो शिरा दाखवणार आहे. तर आपण त्याचे इन्ग्रेडियंट्स नोट डाऊन करूया. तर इथे मी स्वीट पोटॅटो घेतलेला आहे, म्हणजे रताळं घेतलेला आहे. त्याला स्वच्छ आपण सोलून घेऊया आणि मग नंतर स्वच्छ धुवून हे पाण्यामध्ये ठेवलेलं आहे. तर इथे मी बारीक बारीक चॉप करून रताळी घेतलेली आहेत आणि तेही पाण्यामध्ये ठेवलेली आहे, जेणेकरून ते काळे पडू नये. तर हे बघा, तर पुन्हा एकदा पाण्यामध्ये हे मी क्लीन केलेलं आहे. तर इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये थोडं तूप घातलेलं आहे. तर तुपावरती आपल्याला ही बारीक चिरलेली रताळी जी आहे ती आपल्याला परतून घ्यायची आहे. तर पॅनमध्ये ही रताळी मी घातलेली आहेत आणि आपण आता परतून घेऊया. तर थोडंसं मी पाण्याचा हबका मारलेला आहे याच्यामध्ये आणि झाकण लावून आपल्याला एक 5-10 मिनटं शिजवायचं आहे आणि अधूनमधून आपल्याला असं परतायचं आहे, जेणेकरून खाली पॅनलाही लागू नये. तर हे बघा, असं कवर करून मी एक शिजवलेलं आहे आणि हे बघा, आपण असं स्पॅटुलाने चेक करूया, असं परतून घेऊया. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. तर मी साधारण 3 टेबलस्पून साखर घातलेली आहे याच्यामध्ये. आता तीही आपण परतून घेऊया छानपैकी आणि पुन्हा झाकण लावून हे आपल्याला शिजवायचं आहे. आणि नंतर आपण हे बघा, आपलं रताळं जे आहे हे छान सॉफ्ट असं शिजलेलं आहे, पण आपल्याला पावभाजी स्मॅशरने आपल्याला हे स्मॅश करायचं आहे. तर मला साखर थोडी कमी वाटली, म्हणून आणखी 1 चमचाभर मी याच्यामध्ये साखर घातलेली आहे आणि थोडीशी वेलची पूड याच्यामध्ये घातलेली आहे. तर हे बघा, तुम्ही चवीनुसार आवडीनुसार तुमच्या ड्रायफ्रूट्स पण घालू शकता किंवा दूध घालूनही शिजवू शकता, पण इथे मी स्किप केलेलं आहे. जस्ट ही ट्रायल रेसिपी होती माझ्यासाठी, म्हणून मी थोड्या प्रमाणातच केली. तर इथे बघा, मी वेलची पूड घातलेली आहे. तर तीही व्यवस्थित परतून घ्यायची आहे 1-2-4 मिनटं आणि आपला टेस्टी असा रताळ्याचा शिरा रेडी झालेला आहे. तर होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल. तर प्लीज माझ्या चॅनलला सान्वीज किचन इंडियन अँड फ्युजनला सबस्क्राईब करा. तर माझ्याकडे थोडासा खवा होता, तर तो मी याच्यामध्ये किसून घातलेला आहे. हे बघा, तर ते पण तुम्हाला व्हेरिएशन तुम्ही काही घालू शकता, आयदर ड्रायफ्रूट्स किंवा खवा, पण तुम्ही प्लेनही करू शकता, खूप टेस्टी लागतं. तर माझ्याकडे होता म्हणून म्हटलं चला घालून बघूया. तर अशा प्रकारे आपला हा रताळ्याचा शिरा रेडी झालेला आहे. हे बघा किती छान, आणि त्याचं टेक्स्चर बघा तुम्ही. आणि मी कुकरमध्ये मुद्दामून शिजवलेलं नाही आहे, नाहीतर मग त्याचे असे दोरे दोरे निघतात. तर अशा प्रकारे तुम्ही जर शिजवलंत ना चॉप करून, तर असे दोरे निघणार नाहीत आणि ते असे तोंडात येणार नाही. त्यामुळे असं त्याचं मिश्रण जे आहे ते एकदम सॉफ्ट होईल. तर भेटूया लवकरच एका नव्या रेसिपीसोबत. बाय बाय.